देवी आई, माझ्या आईला आता बरं वाटतं. ती घरी परत आली. आता मी फार काळ वाट बघू शकत नाहीये. मी आत्ताच्या आत्ता घरी जाणार आहे आणि जयंतचं सगळं सत्य माझ्या आईबाबांना सांगणार आहे. मला आता अजिबात सहन होत नाहीये. फक्त जसं मी हे सगळं तुझ्या समोर ठामपणे बोलू शकते, तसंच मला माझ्या आईबाबांसमोरही बोलता यावं. त्यासाठी मला हिंमत दे. मला माहिती आहे जयंतचं सत्य कळल्यावर माझ्या आईबाबांना खूप दुःख होणार आहे, खूप वाईट वाटणार आहे, खूप त्रास होणार आहे. पण हे सगळं सहन करण्यासाठी त्यांना सुद्धा शक्ती दे. आमच्या पाठीशी राहा. देवी आई, आजवर मी खूप काही सोसलंय. जयंतने आजवर जे काही गुन्हे केले आहेत, जी पापं केली आहेत, त्या प्रकारे मला छळलंय ना, त्यासाठी त्याला शिक्षा व्हायलाच हवी. आता काय वाटेल ते झालं तरी त्या काळ्या जेल सारख्या दिसणाऱ्या घरात मला परत जायचं नाहीये. तथास्तु. खरंच आजवर तू खूप भोगलंयस मुली, पण आता तुझे भोग, तुझं दुःख संपलंय. आता सगळं तुझ्या मनासारखंच होणार. त्यामुळे निर्धास्त राहा. आता तुझ्या नशिबी आयुष्यभराची साथ आणि आनंदच आहे. बाबा, नमस्कार करते. सुखी राहा, यशस्वी भव. देवी आईने तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुला तुझ्या प्रार्थनेचं फळ नक्की मिळणार. सुखी राहा. सितू, सितू थांब. सितू, बरं झालं तू भेटला. मी आता विचार करत होतो लक्ष्मी काकूंच्या घरी जाऊ की नाही. तेवढ्यात तू दिसला. अरे पण झालंय काय, तू एवढं थांबतोयस का? म्हणजे काही प्रॉब्लेम आहे, काही टेन्शन आहे का? सितू, जानूशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. मला टेन्शन आले. अरे टेन्शन घेण्यासारखं काय? मग जान्हवीशी कॉन्टॅक्ट होत नाहीये, मग जयंतला कॉल कर ना. किंवा एक जयंतही उचलत नसेल तर त्यांच्या घरी जाईल का काय? सितू, तुला कळत नाहीये का? जानू ट्रेस होत नाहीये. फोन बंद येतोय तिचा. अरे पण जान्हवी काय लहान मुलगी आहे का? 2-4 तास ती कॉल उचलत नाही म्हणून इतका पॅनिक होतोय. तुला सिरियसनेस कळत नाहीये का गोष्टीचा? मी मगासपासून काय सांगतोय, जानू कुठेच सापडत नाहीये. सिद्धू, माझी खात्री आहे की जयंतनेच जानूला कुठेतरी लपवलंय. पण सिद्धू, हे कसं सांगू मी तुला? ऐक विश्वा, अरे तू एवढा स्ट्रेस नको घेऊस. अरे हा, आपण काही ना काहीतरी मार्ग काढू. हा, आता कुठे असू शकते जान्हवी? एक काम कर ना, ऐक, तिच्या मित्रमैत्रिणींना कोणाला तरी कॉल कर ना. तिच्या बरोबर असेल कदाचित. एवढा नको स्ट्रेस घेऊस. अरे उचल. नाही सिद्धू, तुला कसं कळत नाहीये? ती नसेल कुठल्या मित्रमैत्रिणीकडे. आपण वेळ घालवतोय उगाच. काय लागला का कॉल? हा, लागतोय. हॅलो भावा, ऐक ना. जानू आहे का रे तुझ्यासोबत? नाही आहे का? नाही काय नाही. ठीक आहे, ठेवतो. अरे दुसऱ्या मित्राला वगैरे कॉल कर. फोन लागत नाहीये सिद्धू. मला काहीच सुचत नाही. अरे काही तू नको एवढं टेन्शन घेऊस. एक काम करूया, मी येतो तुझ्याबरोबर. आपण दोघं मिळून जान्हवीला शोधूया. ठीक आहे, बस गाडीत.
साहेब माफ करा पण मला सांगा इथे जवळ कुठे पोळी भाजी केंद्र आहे काय? नाही अहो माझी बायको आजारी असल्यामुळे घरून डबा नाही आणला मी. भूक लागली आहे तर असेल कुठे पोळी भाजी केंद्र तर सांगा मी तिकडे जाऊन घेऊन येईन. काय साहेब कसं काय बोलताय तुम्ही? मला बाहेर जायची काय गरज आहे? माझ्याकडे आहे ना डबा, आपण दोघे घेऊ शकतो यार. बसा बसा. वा हे खूप बरं झालं. आज बऱ्याच दिवसांनी आईच्या हातचं जेवण जेवायला मिळणार. या बसा. अरे साळवी काका हळूहळू डबा कोणी पळवून देत नाहीये. सावकाश होऊ दे. त्याचं काय साहेब मी बऱ्याच दिवसांनी असं घरचं जेवण जेवतो आणि ही भाजी माझी खूप आवडते म्हणून खातो सावकाश खातो. माझ्याही मुलाला खरं तर ही भाजी खूप आवडते, पण घरच्या अन्नाची घरच्यांच्या प्रेमाची किंमतच नाही येत. काही म्हणालात का? नाही काय नाही. मी आलो हात धुवून. तुम्ही जेवा सावकाश. वाह मजा आली. आता मला घरच्यांची किती किंमत आहे ते दाखवतोच. बाबा तुमच्यामुळे ह्या ताई जमिनीवर पडता पडता वाचल्या. पण ह्या ताई आहेत तरी कोण? एक मिनिट. ह्या जयंत कानिटकरांच्या मिसेस आहेत. हो हो हो. आणि ह्या रोज गाडी घेऊन इथे येतात. म्हणजे आजही यांनी गाडी आणलेली असणार. इथेच असेल. आपण यांना गाडीपर्यंत घेऊन जाऊया. सावकाश.